त्या शेंगा पीठ पेरून बनवलेल्या आहेत. शेवग्याची शेंगा अगोदर उकडून घेतल्या, त्याच्यानंतर चांगली एक लसणीची कांदी सोललेली चांगली ठेचून घेतली, 2 मिरच्या ठेचून घेतल्या, जिरं मोहरी फोडणीला टाकली, त्याच्यानंतर लसूण टाकली आणि मग त्या उकडून वाफवून घेतलेल्या इडली पात्रात वाफवल्या शेंगा खाली पाणी ठेवून. त्यामुळे त्याच्यातलं शेंगांमधलं जे काही पोषक घटक आहेत ते कमी झाले नाहीत. आणि अशा प्रकारे ह्या शेंगा पीठ पेरून बनवत आहे. अशा प्रकारे ह्या शेंगा तयार झालेल्या आहेत खायला. ह्याच्यामध्ये मी जिरं आणि धना पावडर जास्त टाकलेली आहे, कारण शेंगा उष्ण असतात आणि आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे थोडाफार. तर मग त्याच्यामध्ये शेंगांची उष्णता कमी करण्यासाठी धने पावडर जिरे जास्त घातलेलं आहे. आणि अशा या शेंगा खूप टेस्टी लागतात.